नमस्कार. पीएम गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पालकचा सूप. अर्धी पेंडे मी पालक घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. आता थंडी सुरू झाली आहे. पालकचा सूप पिल्याने पौष्टिक असतो. चला मग गरमागरम आपण पालकचा सूप बनवूया. पालकला आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. पालक आपला 2 वेळा स्वच्छ धुवून झाला आहे. गॅस पेटवूया. पाणी गरम करायला ठेवूया. पालकला आपण एक एक काडी करून जोडून घेऊया. आपल्याला कट करायला सोपं जाईल. इथून आपण दांडी कट करून टाकूया. दांडी काढून टाकायचं नसते. दांडीमध्ये पण विटामिन्स असतात. आपला पाणी गरम झालं आहे. 1 चमच मीठ टाकूया. घेऊन कट करून घेतलेलं पालक आपण मिठाच्या पाण्यात टाकले आहे. त्याला असे फिरूया. आपण गॅस बंद करूया. मिठाच्या पाण्याने घेऊन घेतल्याने पालकवरचा किटाणू जातो. आपण पातेलं खाली ठेवूया. किटाणू वगैरे जातो. आपला पालक स्वच्छ होतो. कोणतं पण भाजीपाला कोमट पाण्यात मीठ टाकून असं ठेवल्याने किटाणू वगैरे जातात. आता बाउलमध्ये मी थंड पाणी घेतले आहे. हे गरम पाण्यामध्ये टाकलेलं आपण पालक थंड पाण्यामध्ये टाकूया. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. आपला पालक धुवून झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. 4 लसणाची पाकळ्या ठेचून घेऊया. लसणाच्या पाकळ्या ठेचून झाल्या आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. छोटासा अद्रकचा तुकडा आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. अद्रकचा तुकडा ठेचून झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. 1 तुकडा दालचिनीचा ठेचून घेऊया. दालचिनीचा तुकडा ठेचून झाला आहे. थोडीशी कोथिंबीर घेऊन घेतलेली ठेचून टाकूया. कोथिंबीर ठेचून झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. वाटून झाला आहे. बाउल घेऊया. बाउलवर चाळणी ठेवूया. आपल्याला जेवढं सूप बनवायचं तेवढं आपण पाणी टाकूया. चमचनं असं फिरवूया. असं फिरल्याने बाउलमध्ये सर्व रस पडत आहे. असं फिरल्याने चोथा निघत आहे. ते चोथा काढून टाकूया. पालकचा रस किती छान झाला आहे. आता पालकच्या रसला आपण फोडणी करून घेऊया. गॅस पेटवूया. पातेलं ठेवूया. पातेलं गरम होऊ देऊया. पातेलं आपलं गरम झालं आहे. 2 चमच तूप टाकूया. आपण बटर पण टाकू शकता, तेल पण टाकू शकता. मी साजूक तूप टाकले आहे. मैद्याचं पीठ या चमचनं 1 चमच घेतले आहे. आता तूप आपला गरम झाला आहे. टाकूया. त्याची गाठी वगैरेपर्यंत आपण फिरवूया. मैद्याच्या पिठाचे कसे गाठी वगैरे आहेत. कलर पण बदली झाला आहे. आता हे पालकचं सूप टाकूया आपण. त्याला असे फिरून घेऊया. आपला सूप कमी आहे म्हणून आपण धनिया पावडर 1/2 चमच टाकूया. जास्ती असलं तर जास्त पण टाकू शकता आपण. 1/2 चमच मीठ टाकूया. मिठाने चांगली चव येते. त्याला असे फिरून घेऊया. आपल्या पालकच्या सूपला एक चांगली उकळी येऊ देऊया. त्याच्यावर झाकायचं नसतं. झाकलं तर आपलं सूप होतो जातो. मस्तपैकी एक उकळी येऊ देऊया. थोडीशी चवीपुरते मिरा पावडर टाकूया. आपल्या पालकच्या सूपला चांगली उकळी आली आहे. फिरूया. पालकचा सूप आपला किती गाढा गाढा झाला आहे. स्वाद पण किती छान येत आहे. पालकचा सूप बनवून आपला तयार झाला आहे. आपण गॅस बंद करूया. खाली ठेवूया. या पद्धतीनं पालकचं सूप बनवल्यावर लहान मुलं पण आवडीनं पितात, मोठे पण आवडीनं पितात. या पद्धतीनं पालकचं सूप बनवून पहा. थंडीच्या दिवसामध्ये पालकचं सूप पिल्याने पौष्टिक असतो. सर्दी खोकला होत नाही.
या पद्धतीनं सूप बनवून पहा, पिऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.